विद्यार्थ्यांमध्ये पूर्णत्व आणणं हे शिक्षकांचे ध्येय असलं पाहिजे असं मत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी व्यक्त केलं. सोलापुरातील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर विद्यालयात जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्कच्या सोलापूरच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव या बोलत होत्या. शाळेतील विद्यार्थी शिक्षक घेत असलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद त्यांचा उत्साह बघून त्या भारावून गेल्या. एखादी गोष्ट नाही मिळाली तर आपण किती निराश होतो यांच्याकडे बघून स्वतःचं परीक्षण करावंसं वाटतं असं त्या आपल्या भाषणात म्हणाल्या. दरम्यान याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी भारतात होऊन गेलेल्या पहिल्या कर्तव्यदक्ष महिलांच्या रूपरेषा सादर केल्या. यावेळी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा डॉक्टर जानवी माखीजा यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तर शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमास रोटरी नॉर्थच्या अध्यक्षा डॉक्टर जानवी माखीजा, शाळेचे सचिव सुनील दावडा, राज गोपाळजी झंवर, बळीराम पावडे, दीपक आर्वे, रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, योगिता बोधले, सोमनाथ ठकार, विठ्ठल सातपुते, गंगाधर मधभवी, सोमनाथ थोरात, बाळासाहेब पवार, शबाना शेख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक आर्वे यांनी केलं तर सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केलं.